हा चला, काय प्रश्न. गिवन इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, करंट थ्रू द रेजिस्टन्स 4 ओहम आणि 3 ओहम आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट. आणि शेवटचा प्रॉब्लेम असेल, यानंतर प्रॉब्लेम होणार नाही तुमचा केसीएल आणि केव्हीएल वरती, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, हे डायग्राम तुम्हाला त्याने ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला काय करायचंय, करंट काढायचंय 4 ओहम आणि अक्रॉस 3 ओहम रेजिस्टन्स. ओके, मग सुरुवातीला आधी काय करा, बाय युझिंग केसीएल, किरचॉफ्स करंट लॉ. जे काय करंटचे व्हेरिएबल आहे त्याला रिड्यूस करा. समजा इथून येणारा करंट काय असेल, I1. या ठिकाणी इकडे येणाऱ्या करंटला समजा तुम्ही काय म्हणा, I2. त्यानंतर इथून जो बाहेर येणारा करंट आहे त्याला काय म्हणा, I3. कारण करंट नेहमी कुठून कुठे जातं, प्लस कडून मायनस कडे, हायर टू लोअर पोटेन्शियल. हे बॅटरीकडून तुम्ही समजलं पाहिजे. आता बघा, इथून I1 जात असेल तर इथे येणारा सुद्धा करंट काय असेल, I1. या ठिकाणी करंट सुद्धा काय असेल, I3. म्हणजे हे सुद्धा काय असेल, लक्षात ठेवा, I3. आता काय करा, पहिल्यांदा एक लूप घ्या. आता लूप घेत असताना समजा सुरुवातीला आपण ABCFA हा लूप घेऊ. ABCFA. आणि याने ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये म्हणलेलं आहे की जे काय बॅटरीज आहेत त्यांचं निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स आहे. आधीचे जे आपण 2 एक्झाम्पल केले होते, त्या 2 एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं, या ठिकाणी इंटरनल रेजिस्टन्स घेतलं होतं. मग आता इथे तुम्हाला त्यांनी काय म्हणलेलं आहे की निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायची काही गरज नाहीये. आता बघा, सुरुवातीला ए कडून बी कडे जात असताना एक बॅटरी लागते. मग बॅटरीचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह, पटकन सांगा आता. पॉझिटिव्ह का, -2 प्लस किंवा निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जात असताना पोटेन्शियल नेहमी कसं घ्यायचं किंवा ईएमएफ कसं घ्यायचं, पॉझिटिव्ह. समजा प्लस E1. त्यानंतर बी कडून सी कडे येताना आतमध्ये काय आहे का, नाही. सी कडून डी कडे जात असताना काय आहे, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स असल्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागतं, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं, द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. आता पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह, काय घ्यायचं, निगेटिव्ह. वाय, द ट्रेसिंग लूप अँड करंट डायरेक्शन इज काय, सेम. दॅट्स वाय पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन ॲज अ निगेटिव्ह. -3I2. एफ कडून याकडे चला, बघा काय होतं, परत काय लागले तुम्हाला, रेजिस्टन्स. मग परत काय घ्यावं लागेल, पोटेन्शियल डिफरन्स. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह. -4I3 इज इक्वल टू काय, 0. ओके, E1 ची व्हॅल्यू किती आहे, 5. -3I2 -4I3 इज इक्वल टू काय असेल, 0. आता बघ, 5 इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो, हे पलीकडे गेल्यानंतर काय होतं, 3I2 प्लस 4I3. काल एक स्टेप स्किप केल्यानंतर तुम्ही पार एवढा मोठा कांगावा केलतात, आज करत नाही आपण तसं, आता व्यवस्थित करूया. मग चला, 3I2 प्लस 4I3 इज इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 1. अजून एक लूप घ्या सायमल्टेनियस इक्वेशन साठी. अजून एक तुम्हाला इक्वेशन पाहिजे. माझा लूप हा घ्या खालचा, F C D E आणि F. आता F कडून C कडे जात असताना पहिल्यांदा काय आहे, रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स आणि पोटेन्शियल डिफरन्स घ्यावं लागेल. करंट कसा आहे, अपोजिट लूपच्या, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, मग 3I2. आता इथून इथं जावा, कसं आहे, सी कडून डी कडे काय आहे, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. हे करंट I1 आहे, कुठलं करंट आहे, I1. माझा पोटेन्शियल पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह. मग काय घेणार, -4I1. आता D2E बॅटरी आहे, ईएमएफ पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. काय घेणार आपण, पॉझिटिव्ह. मग काय येणार, +10 इज इक्वल टू काय असेल, 0. ओके, किंवा त्याला सुद्धा लिहू शकतात तुम्ही, 10 इज इक्वल टू 4I1 -3I2. 10 ला इथं ठेवलो, -4 पलीकडे गेला काय झालं, +3I2 पलीकडे गेला काय झालं, मायनस. मग काय येईल,
4i1 मायनस 3i2 इज इक्वल टू काय असेल 10. इक्वेशन नंबर 2. आता सगळ्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन असतात त्याचे व्हेरिएबल सेम असले पाहिजेत. म्हणजे इथं i1 i2 असेल तर इथे सुद्धा i1 i2 असलं पाहिजे. मग आता i3 ची जर व्हॅल्यू काय असेल जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर आता बघा इथून येणारा करंट कुठला आहे i2. कुठला आहे i2. इथून जाणारा करंट कुठला आहे i1. इथं कुठला आहे i3. मग ऍट जंक्शन F तुम्ही KCL वापरून i3 इज इक्वल टू काय लिहू शकता i1 प्लस i2. कारण काय असतं द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट अ जंक्शन इज इक्वल टू काय असेल 0. किंवा सरळ सरळ द सम ऑफ द अरायव्हिंग करंट टुवर्ड द जंक्शन इज इक्वल टू काय असतं सम ऑफ द लिव्हिंग करंट टू अ जंक्शन. आता हे i2 आणि i1 कसे आहेत अरायव्हिंग करंट. i3 कसं आहे लिव्हिंग करंट. मग ऍट जंक्शन C तुम्ही लिहू शकता काय लिहू शकता ऍट जंक्शन कुठला आहे F आहे ना. ऍट F i3 इज इक्वल टू काय लिहू शकता i1 प्लस i2. i1 प्लस i2. मग i1 ची व्हॅल्यू काय येईल सांगा. i1 इज इक्वल टू i3 मायनस i2. i1 ला इथंच ठेवा प्लस i2 ला अलीकडे घ्या. काय येतं i3 मायनस i2. मग काय करा या i1 च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा. काय ठेवा i3 मायनस i2. पुट इन इक्वेशन 2. कुणाची व्हॅल्यू i1 ची काय येईल बघा 4. i1 ची व्हॅल्यू काय i3 मायनस i2 मायनस 3i2 इज इक्वल टू 10. ब्रॅकेट ओपन करा. काय येतं 4i3 मायनस 4i2 मायनस 3i2 इज इक्वल टू 10. मग 4i3 मायनस 4i2 मायनस 3i2 किती येतं मायनस 3i2 इज इक्वल टू 10. आता इक्वेशन नंबर 7 4i3 मायनस 7i2 इज इक्वल टू 10. आता इक्वेशन 1 कोणत्या फॉर्म मध्ये i2 i3. इक्वेशन 3 पण कुठली आहे i2 i3. आता तुम्ही हे सुद्धा करू शकतात बरं का. इथं i2 ची व्हॅल्यू काढून या ठिकाणी पुट करू शकतात i1 i3 मध्ये भेटेल. किंवा तुम्ही i3 चीच व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू शकतात i1 i2 मध्ये भेटेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला ज्याचे कुठे व्हॅल्यू तुम्हाला काढून पुट करायचे तुम्ही करा. फक्त दोन्ही इक्वेशन सेम व्हेरिएबल मध्ये असले पाहिजेत i1 i2 मध्ये किंवा i3 i2 मध्ये किंवा i2 i3 मध्ये. आता बघा हे दोन इक्वेशन तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. पहिले इक्वेशन काय आहे 3i2 प्लस 4i3 इज इक्वल टू काय 5. काय 3i2 प्लस 4i3 इज इक्वल टू 5. सेकंड इक्वेशन काय 4i3 मायनस 7i2 इज इक्वल टू 10. 4i3 मायनस 7i2 इज इक्वल टू काय 10. बरोबर आहे का. आधी इक्वेशन बघा 3i2 प्लस 4i3 3i2 प्लस 4i3 इक्वेशन लिहिली गेली नाही का ते आणि 4i3 मायनस 7i2 4i3 मायनस 7i2 इज इक्वल टू 10. थोडा प्रॉब्लेम झाला i2 खाली कोण आले i3. मग ऍडजस्टमेंट करा. i3 ला आधी घ्या वाटलेस इथं काय लिहू शकता तुम्ही इथं ह्याला या ठिकाणी 4i3 प्लस 3i2 करू शकतात. 4i3 प्लस 3i2 बरोबर आहे का. 4i3 प्लस 3i2 इज इक्वल टू 5. म्हणजे का खाली एक आले. आता बघा इथं मजा तर अशी आहे की तुम्हाला आता काय मल्टिप्लाय सुद्धा करायची गरज नाही. ऑलरेडी इथं कोण आले 4i3 आणि 4i3. मग डायरेक्ट इक्वेशन काय करायचं कॅन्सल नाही सबट्रॅक्शन. काय करणार सबट्रॅक्शन. मग हे मायनस मायनस काय होतं प्लस. आता बघा हे काय येतं इथं मायनस हे काय होतं कॅन्सल. मग 3 प्लस 7 किती येतं 10i2 इज इक्वल टू मायनस 5. मग i2 इज इक्वल टू किती येईल मायनस 5/10. मग i2 इज इक्वल टू 0.5 एम्पियर. आता काय काढायचं आपल्याला i3. मग i3 ची व्हॅल्यू कसं काढणार तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवा ना. कुठल्या ठेवतात पहिल्या ठेवा किंवा दुसऱ्या या इक्वेशन मध्ये ठेवा. 4i3
प्लस 3 इंटू I2 ची व्हॅल्यू किती आले -0.5 इज इक्वल टू 5 4I3 प्लस मायनस मायनस 3×15 1.5 इज इक्वल टू 5 4I3 इज इक्वल टू 5 प्लस 1.5 किती येतं बरोबर आहे कुठे चुकल्यावर लगेच सांगा 6.5 I3 इज इक्वल टू किती येणार आहे 6.5 अपॉन 4 I3 इज इक्वल टू किती येतं बघा 4 1 4 उरले 2 पॉईंट द्या 4 सक 24 उरले 1 झाले किती 10 4 2 8 उरले 2 4 5 20 1.625 एम्पियर. आता हे काय निघालं तुम्हाला I2 निघालं I3 निघालं. आता काय कॅल्क्युलेट करायचंय I1 ची व्हॅल्यू मला वाटतं या ठिकाणी काय I3 मायनस I2 मग कसं करणार डायरेक्टली इथं करा I1 इज इक्वल टू काय लिहिलात I3 मायनस I2 I3 ची व्हॅल्यू 1.625 मायनस I2 ची व्हॅल्यू मायनस 0.5 मायनस मायनस काय होतं प्लस 0.5 किती येतं बघा 2.125 एम्पियर बरोबर आहे का आलं कुणाला काय अडचण आता आणि हा शेवटचा प्रॉब्लेम आहे बरं का आता सांगत नाही भरपूर केलात तुम्ही आता ह्याच्या पुढे जर कुणाला येत नसेल तर एक पर्याय आहे काय फिजिक्स सोडा कारण आता अर्थ नाहीये कारण तुम्हाला स्टेप्स माहित आहेत तुम्हाला इक्वेशन्स कसं तयार करायचं ते सांगितलंय तुम्हाला एकच प्रॉब्लेम आपण लूप चेंज करून घेतलेला आहे मग एवढं लूप चेंज करून जर तुम्हाला उत्तर येत नसतील तर मग फिजिक्स सोडलेलं बरं आहे 12वीला तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन भेटतं दुसरीकडे कुठेही कारण या वर्षीपासून कॉपी पण बंद आहे तुम्हालाही माहित आहे त्याच्यामुळे कॉपीच्या भरोश्यावर पास होताल असंही काही नाहीये बा आणि पुस्तकामध्ये पण हेच उत्तर असणार आणि याच टाईपचा प्रॉब्लेम असतो जास्तीत जास्त काय होणार आहे सर्किटमध्ये अजून एखादा रेजिस्टर वाढवतील अजून एखादी बॅटरी वाढवतील किंवा नसेल तर इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला बॅटरी सोबत देतील बट बेसिक कॉन्सेप्ट कधीही बदलत नाही सुरुवातीला करंट रिड्यूस करायचं करंट व्हेरिएबल काढायचं त्यानंतर लूप सिलेक्ट करायचं केव्हीएल अप्लाय करायचं सायमल्टेनियस इक्वेशन भेटतात आणि ते तुमच्या जुन्या 10वीच्या 9वीच्या पद्धतीने सोडवायचं अल्जेब्रामध्ये आपण शिकलेलं आहे काय विषय दे आता चुकणार का नाही ना गुड मग उद्या येताना होमवर्क मध्ये भरपूर प्रॅक्टिस करा चला जागा सोडा सोल्युशनला किती लागते तेवढी हेडिंग टाका व्हीटस्टोन ब्रिज